नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इयत्ता 10वीच्या मराठी पेपराच्या बाबतीत। आता काय 21 तारखेला आपल्याला माहिती आहे की मराठीचा पेपर आहे मराठी मीडियमवाल्यांचा। त्याच्यामध्ये ना क्वेश्चन नंबर 4 आणि प्रश्न क्रमांक नंबर 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दोघे मिळून किती मार्काचे येणार आहे? 40 मार्क। आणि हे 40 मार्क तुमच्या हातात असतं विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण म्हणजे 40 पैकी कमीत कमी 35 प्लस मार्क घेऊ शकता। किती? पण 35 च्या वरती 35 च्या वरती। पण हे बघा, पूर्ण एकदम साधा सोपा सिंपल आहे। जसं की आता आपण बघणार आहे, आज एक करून आपण सगळं तुम्हाला प्रश्न नंबर क्रमांक 4 आणि 5 चे सांगणार आहे। पहिला मी तुम्हाला काय सांगतो, सर्वात सोपा पत्रलेखन। पत्रलेखनामध्ये काय असतं, तुम्हाला सगळं दिलेलं असतं, बरोबर आहे। हा औपचारिक पत्र तुम्हाला सगळं दिलेलं असतो, म्हणजे तुम्हाला ॲड्रेस दिला असेल, विषय दिला असेल आणि फक्त तुम्हाला मधलं लिहायचं असतं। तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे। आणि पत्रलेखन किती मार्काला येणार तुम्हाला पेपरामध्ये? 5 मार्क्स। हे 5 मार्कासाठी तुम्हाला पेपरामध्ये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे। 35 मार्क ह्या दोन प्रश्नांमधून तुम्हाला भेटणार। 35 मार्क 40 मार्काचा येईल। कमीत कमी तुम्ही चांगल्या पद्धतीने जर लिहिला तर 35 च्या वर तुम्ही निघू शकता। विचार करा विद्यार्थी मित्रांनो, की कमीत कमी अर्धा म्हणजे 80 मार्काचा पेपर असतो, 80 मार्काचा, आणि 40 मार्क तुम्हाला फक्त हेच दोन प्रश्न देणार आहेत। विषय काय? विषय आपला दिला आहे की मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत एक प्रतियोगिता आहे एका शाळेत। तिथं त्यांना प्रवेश घ्यायचे आहे, म्हणजे की तिथे त्यांना एंट्री करायची आणि भाग घ्यायचे त्या प्रतियोगितामध्ये। मग आता इथे बघा दिले की दिनांक किती? 21 फेब्रुवारी 2025। सर्वात पहिले आपण लेफ्ट हँड साईडला इथे लिहायची सुरुवात करणार आहे पत्रलेखनामध्ये। पहिला दिनांक लिहिणार 21 फेब्रुवारी 2025। प्रति कोणला लिहिणार आहे? माननीय श्री रमेश पाटील। माननीय श्री रमेश पाटील, आयोजक सुलेखन कार्यशाळा, अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती, आणि हा पिनकोड, बरोबर आहे। फक्त आपण ज्यांना पत्र लिहितोय ना त्यांचं पूर्ण ॲड्रेस इथं राहणार आहे। आणि विषय काय दिलेला असेल, जे विषय दिला असेल प्रश्नामध्ये ह्याच्या जागी दुसराही विषय असू शकतो, सुट्टीसाठी असू शकतो का महानगरपालिकेला पत्र लिहा तुम्ही, कारण का तुमच्या इथे पाणी पुरवठा होत नाही आहे, प्रॉपर पाण्याची कमी आहे, का नालासफाई करायची, असा कुठलाही विषय तुमच्याकडे असू शकतो। माहिती विषय काय आपला? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत। तुम्ही जर एवढा लिहिला ना विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला अर्धे मार्क फिक्स झाले। किती? अर्ध। आणि अर्ध तुम्हाला माहिती आहे की हाफ मार्क्स पुढे जाऊन काय होऊन जातो? 1 मार्क। तर विचार करा की 4 मधून तुम्हाला 1 मार्क इथेच भेटून गेला। आता आपण पुढे त्या विषयावरती लिहायची सुरुवात करणार आहे। काय लिहिणार? पहिले आपण माननीय महोदय। आपल्यापेक्षा मोठा आहे आणि कुठला तरी पदावरती माणूस आहे, त्याला जर आपण पत्र लिहितो त्याला आपण काय लिहिणार? याच्यामध्ये माननीय, त्याला आपण रिस्पेक्ट देणार, आदर देणार, मग माननीय महोदय। आता कोण पत्र लिहिताय विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही पत्र लिहिताय। तुम्ही पत्र लिहिताय तर काय लिहिणार? मी। तुमचं नाव काय पण असू शकतो। जर डायरेक्ट दिलं ना तर त्या विषयामध्ये त्या प्रश्नामध्ये जे नाव दिलं असेल ते तुम्ही इथं लिहायचं। मी किरण कुमार बेलसरे, बरोबर आहे। मी किरण कुमार बेलसरे रमाई विद्यालयातील इयत्ता 10वीचा विद्यार्थी असून, तो कुठला विद्यार्थी आहे? 10वीचा विद्यार्थी आहे असून शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे। तो एक शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचं नाव आहे किरण कुमार बेलसरे। तो रमाई विद्यालयाचा 10वीचा विद्यार्थी आहे, त्याने पत्र लिहिलं आहे ॲज अ प्रतिनिधी। मग मी आणि माझ्या वर्गातील काही विद्यार्थी मित्र अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, बरोबर आहे। त्यांनी काय फक्त जे विषय दिले आहेत त्याच्यावरतीच किती लाईन लिहून टाकले? विचार करा की 4 लाईन आपण लिहिलो त्याच्यावरती, बरोबर आहे। इथे तुम्ही जरी एवढं जरी लिहिलं ना तरी तुम्हाला किती? इथं 1 मार्क इथंपर्यंत फिक्स झालं, 1 मार्क। इथं काय नाही केलं, फक्त जे आपला विषय होता ना त्याच्यावरतीच त्यांनी स्वतःचं नाव टाकून पुढे लिहून टाकलंय की मी इच्छुक आहे म्हणून, बरोबर आहे।
होणार सुलेखन कार्यक्षम होण्यास इच्छुक आहेत. मागच्या सुट्टीत मग आता त्याच्या बाबतीत अजून सांगतोय की मागच्या सुट्टीत आपल्या पुस्तकालयामार्फत प्रकाशित सुलेखन एक कला हे पुस्तक आमच्या वाचनात आले होते. बरोबर आहे. आता तो काय बोलतोय की त्याला कसं माहीत पडलं की तुमच्याकडे हे सगळं होतंय, की एक पुस्तक त्यांनी वाचला होता. कुठला? सुलेखन एक कला हे पुस्तक आमच्या वाचनात आले होते. त्यातील बारकावे वाचून आम्ही प्रेरित झालो आहोत. आणि त्याला कुठून त्याला प्रेरणा भेटली. म्हणजे तो स्वतःला असं दाखवतोय की नाही मला तुमच्या इथे आयोजित प्रतियोगितेमध्ये ना खूप इंटरेस्ट आहे, मला खूप उत्सुकता आहे तुमच्याकडे यायला आणि प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यास. मग हे वाचून ना जो तुमचा सुपरवायझर असेल ना तो जास्त वाचत नाही, त्याच्याकडे एवढी वेळ नसतो विद्यार्थी मित्रांनो. तो 1 मिनिटात 1 नाही ते 1.5 मिनिटामध्ये त्याला तुमचा पेपर चेक करायचा असतो. मग तो स्टार्टिंगच्या 2 ते 3 लाईने बघणार तुम्ही कशा पद्धतीने लिहिलं आहे आणि तुमची हँडरायटिंग नीट आणि क्लीन ठेवा. कुठे कटपीट करू नका आणि खाडाखोड करू नका, कारण ते बघितल्यावरती आपला जो शुद्धलेखन असतो तो बिघडतो. आणि ते बिघडल्यानंतर तो सुपरवायझर काय करतो की बाबा कसं लिहिलं तर आणि प्रॉपर नाही लिहिलं कटकीट लिहिलं की तुम्हाला जर 4 मार्क द्यायचे असेल तर 2.5 मार्क देऊन पुढे जातो. का? त्याच्याकडे टाईम नसतो. म्हणून जेव्हा तुम्ही हे लिहिताय ना त्यातून तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही कटपीट करू नका काही कुठेही. बरोबर आहे. आता बघा आम्ही प्रेरित झालो आहोत. इथं एक पॅराग्राफ आणि तुम्ही पॅराग्राफ लिहा. पहिला पॅराग्राफ तुम्ही इथंपर्यंत लिहिला. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जावा. सुंदर अक्षर हाच खरा दागिना असे म्हटले जाते. तो अजूनही स्वतःला दाखवतो की नाही बघा मला सुलेखनमध्ये किती इंटरेस्ट आहे, की सुंदर अक्षर हाच खरा दागिना असे म्हटले जाते. आम्हालाही आमचे अक्षर सुंदर नीटनेटके करण्याची इच्छा आहे. माझ्या वर्गातील माझ्यासह एकूण 20 विद्यार्थी मित्र यात सहभागी होण्याची इच्छा आहे. तो स्वतःही नाही अजूनही 20 विद्यार्थ्यांनाही घेऊन जाणार आहे. का? ते तो दाखवतोय की मी नाही माझ्यासोबत माझे अजून मित्र आहे, माझ्या शाळेतले मित्र तेही येण्यात इच्छुक आहे. आणि एवढं जेवढं तुम्ही लिहिता तर अजून तुम्हाला अर्धा मार्क इथे भेटून जातं. तिथे 1 मार्क आणि इथे अर्धा मार्क. आतापर्यंत तुम्हाला किती भेटले? अर्धा, 1, 1.5 आणि हे अर्धा 2. इथंपर्यंत जर तुम्ही लिहिता विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला 2 मार्क फिक्स होऊन जातात. बरोबर आहे. आता आपण पुढे बघूया की ह्यात आपण अजून काय टाकू, कारण आतापर्यंत आपला 5 पैकी किती भेटले? फक्त 2 मार्क. अजूनही 3 मार्क आपल्याला घ्यायचे इथून. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघा पुढे काय बोलतोय तो विद्यार्थी माझ्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आपणास विनंती करतो की बघा आपल्याला विनंती करायची आहे. कारण काय बघा आपल्याला काय करायची विनंती. आपल्याला हे असं नाही आजकालची पोरं काय करतात तुला द्यायचं दे नाहीतर नको देऊ, मी माझं काम करीन, आम्हाला ना जास्त हवेत जाऊ नको नाहीतर मारी. तसं नाही लिहायचं आपल्या पेपरमध्ये. जसं आपण विद्यार्थी सोबत काय रे दे मला नाहीतर देईन तुला चामाटे, असं काय नाही करायचं. काय करायचं आपल्याला विनंती. तो काय बोलतोय आपण विनंती करतो की माझ्या वर्गातील 20 विद्यार्थ्यांना या सुलेखन कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे. तो रिस्पेक्ट करतोय, तो विनंती करतोय. मग त्याच्यानंतर काय लिहितो हे बघा. आता तुमचा ऍड्रेस हे लिहितो विद्यार्थी मित्रांनो. वरती ज्याला आपण पत्र लिहितोय त्याचा ऍड्रेस राहील आणि खाली ज्या आपण पत्र लिहितोय ना मग आपला ऍड्रेस राहील. इथं जो ऍड्रेस दिला असेल प्रश्नामध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर आहे. आणि मध्ये जे आपण विषय दिले आहेत त्या विषयाबद्दल आपण कमीत कमी 8 ते 10 लाईन, कमीत कमी 8 to 10 लाईन्स लिहा विद्यार्थी मित्रांनो. 10 लाईनचं पॅराग्राफ आणि 2 पॅराग्राफ मध्ये लिहा. 2 to 3 पॅराग्राफ बनवा. तिथे पॅराग्राफ 2 ते 3 पॅराग्राफ बनवा. का? तो चांगला पण दिसतो लिहायला, बघायला पण आणि चांगल्या पद्धतीने होतो. आणि मार्क द्यायला पण सुपरवायझरला बरोबर वाटतं. इथे तुम्हाला अर्धा मार्क दिला, इथे तुम्हाला अर्धा मार्क दिला. फक्त ऍड्रेस वरती त्याचा ऍड्रेस, खाली तुमचा ऍड्रेस. किती? 1 मार्क इथे भेटले. बरोबर आहे. 1 मार्क झाले. विषयावरती तुम्हाला अर्धा मार्क भेटला. विषय लिहिल्यावरती किती? अर्धा मार्क भेटला. बाकी 3.5 मार्क तुम्हाला फक्त हे मध्ये जे आपण लिहितो विषयावरती त्याच्यावरती भेटतात. 3.5 मग किती होऊन जातात? 3.5 आणि 1.5 5 मार्क. मग 5 मार्काचा असतो. 5 मार्क पैकी तुम्ही कमीत कमी जर चांगल्या पद्धतीने लिहिलं तर 4 ते 4.5 मार्क इथून तुम्हाला भेटतं विद्यार्थी मित्रांनो. मग पत्र लेखन अशा पद्धतीने लिहायचं तुम्हाला जसं मी आता सांगितलंय. आणि
कृपया करून तुम्ही लोक फक्त औपचारिक पत्र लिहा, कारण औपचारिक पत्र मध्ये सगळं दिलं असतं आणि मार्किंग साठी तुम्हाला चांगलं असेल, आणि अनौपचारिक पत्राला मार्क प्रॉपर भेटत नाही, म्हणून औपचारिक पत्र लिहा. मित्राला पत्र लिहू नका. पोरं काय करतात, मित्रांना पत्र लिहितात, पण मित्रांना पत्र लिहू नका. हे जे काय दिलं असेल ऑफिशियल पूर्ण त्या पद्धतीने, तुला मुख्याध्यापक दिला असेल, महानगरपालिका दिला असेल, पाणी पुरवठ्यासाठी दिला असेल, काय पण विषय असू शकतो, त्याच्यावरतीच तुम्ही लोक पत्र लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पत्र लेखन. आता